नमस्कार मित्रांनो, भरपूर जण कमेंट करून विचारत होते की जॉब कार्ड कसा काढायचा। आता घरकुल योजनेसाठी फॉर्म भरणे सुरू आहे, त्यासाठी देखील जॉब कार्ड लागतोय किंवा इतर कोणत्याही योजना भविष्यात येतील त्यासाठी तुम्हाला जॉब कार्ड लागू शकतो। आणि आता जर आपण पाहिलं तर घरकुल योजनेसाठी जॉब कार्डचा नंबर मागितला जातोय, त्यासाठीच तुम्हाला जॉब कार्ड काढणे गरजेचे आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जॉब कार्ड कसा काढायचा व जॉब कार्डसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि जर तुमचा या अगोदर जॉब कार्ड काढलेला असेल तर ते कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। साठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, भरपूर जण विचारतात की जॉब कार्ड ऑनलाईन निघतो का? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे नाही। तर मग हे जॉब कार्ड कसे निघते? तर ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवकाकडे जाऊन तुम्ही जॉब कार्ड काढू शकता। त्यासाठी तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्या फॉर्मसोबत काही कागदपत्र जोडावे लागतात। आणि जो जॉब कार्डचा फॉर्म आहे तो फॉर्म नमुना 1 म्हणतात, तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा इथे तुम्ही स्क्रीनवरती पहा। हा जॉब कार्डचा फॉर्म आहे, त्यावरती तुमची संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्या फॉर्मला काही कागदपत्र जोडायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या गावातील ग्राम रोजगार सेवक असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे जाऊन तो फॉर्म तुम्ही जमा करायचा आहे। त्यानंतर तुमचा जॉब कार्ड तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये मिळू शकतो। तुम्ही जर त्यांना विनंती केली तर लगेच सुद्धा जॉब कार्डचा नंबर मिळू शकतो। जो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तो फॉर्म मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याची प्रिंट काढा, त्याच्यावरती तुमची संपूर्ण माहिती भरा आणि काही कागदपत्र जोडून ग्रामसेवक यांना किंवा ग्राम रोजगार सेवक यांना द्या। आता दुसरा प्रश्न म्हणजे त्या फॉर्मसोबत कागदपत्र कोणकोणती जोडायची आहेत? तर मित्रांनो, कागदपत्रामध्ये जर पाहिलं तर जो फॉर्म आहे, जो अर्ज आहे, फॉर्म नमुना 1 जो आहे तो सर्वप्रथम तुम्हाला भरायचा आहे। त्यासोबत आधार कार्ड द्यायचे आहेत। सर्वांचे 18 वर्षावरील घरातील जेवढी व्यक्ती आहेत तेवढ्या व्यक्तींचे आधार कार्ड तुम्हाला द्यायचे आहेत। त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स प्रत या फॉर्मसोबत जोडायची आहे। त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तुम्हाला जोडायची आहे। त्यानंतर आणि जो काही फॅमिलीचा फोटो काढायचा आहे 4x6 या पिक्सलमध्ये असले पाहिजे। 4x6 हा फोटो काढून त्या फॉर्मसोबत जोडून ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवकाकडे जमा करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला जॉब कार्ड हे मिळणार आहे। ही सगळी माहिती समजली। आता तिसरा प्रश्न, तुमचा जर या अगोदरच जॉब कार्ड काढलेला असेल तर तुम्हाला ते पाहता येईल, तुम्हाला ते डाउनलोड करता येईल। आता ते डाउनलोड कसे करायचे ते पाहूया। तर मित्रांनो, तुम्हाला जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला या वेबसाईट वरती डायरेक्ट यायचं आहे। त्यानंतर आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या निवडायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, इंटरफेस अशा पद्धतीने दिसेल। इथे आपल्याला ब्लॉक विचारला जाईल। ब्लॉक म्हणजे तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडायचा आहे। त्यानंतर इथे ग्रामपंचायत दाखवले जातील। यामधून तुमची जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे। ग्रामपंचायत निवडल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला थोडस खाली यायचं आहे। इथे आपल्याला विचारले जाईल जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट इथे दाखवला आहे। इथे पहा 3 नंबरचं ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेला आहे, जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर। इथे पहा, याच ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक
करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता आता तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील सर्व जॉब कार्ड इथे दाखवले जातील। हे जॉब कार्ड तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी फक्त जॉब कार्डचा नंबर आहे त्या नंबर वरती इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हे जॉब कार्ड डाउनलोड होऊन येणार आहे। तर अशा पद्धतीने जॉब कार्ड तुमचं काढलेलं आहे का नाही ते पाहू शकता आणि जॉब कार्ड जर काढलेले असेल तर ते सहजरित्या डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।